नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकत आहोत नॉट विदाउट माय डॉटर हे आत्मकथन बेट्टी मोहम्मदी यांनी लिहिलेलं. सहलेखक आहेत विलियम हॉफर आणि ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. हे आत्मकथन आहे, सत्य घटना आहे. पुढे ऐकूया. असेच 10-12 दिवस लोटले. मी फोनच्या जवळ उभी असताना फोन वाजला. मी पटकन रिसिव्हर उचलला तर काय, चक्क माझ्या आईचाच फोन होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने याआधीही कितीकदा माझ्याशी फोनवर बोलायचा प्रयत्न केला होता, पण कुणी माझ्याशी तिला बोलूच दिलं नव्हतं. जास्त वेळ न दवडता तिने मला तेहरानमधील स्विस एम्बसीच्या US इंटरेस्ट सेक्शनचा फोन नंबर सावकाश वाचून दाखवला, पत्ताही सांगितला आणि ताबडतोब त्यांच्याशी संपर्क साध असा सल्ला दिला. म्हणजे माझ्या माणसांना मी संकटात सापडले आहे ह्याची जाणीव होती तर मी मनात अनेक वेळा घोकून तो नंबर पाठ करून टाकला. मी फोन ठेवण्यापूर्वीच मुडी तिथे आला व त्याने फोन हिसकावून घेतला आणि तो संतापाने ओरडला, मी शेजारी असल्याखेरीज तू तुझ्या माणसांशी फोनवर बोलायचं नाही, समजलं? त्या रात्री मी खोलीत गेल्यावर पाठ केलेला नंबर व पत्ता सांकेतिक भाषेत माझ्या डायरीत लिहून ठेवला. तो माझ्याखेरीज कुणालाही कळला नसता. डायरी पण माझ्या रोकड रकमेबरोबरच गादीखाली लपवून ठेवली. शिवाय सावधगिरी म्हणून मी तो नंबर मनातही घोकून अनेकदा उजळणी करून पाठ करून ठेवला. रात्रभर मी तेच करत होते. आता निदान माझ्या सुटकेच्या प्रयत्नांना एक दिशा तरी मिळाली होती. मी एक अमेरिकन नागरिक होते. मी जर कसंही करून एम्बसीशी संपर्क साधू शकले असते तर माझी सुटका करण्यासाठी त्यांनी निश्चित सूत्र हलवली असती. दुसऱ्या दिवशी दुपारीच मला ती संधी मिळाली. मुडी मला न सांगताच कुठेतरी बाहेर निघून गेला होता. आमे बोझर व इतर मंडळीसुद्धा वामकुक्षी घेत होती. मी स्वयंपाकघरात चोर पावलांनी शिरून धडधडत्या हृदयाने फोनचा रिसिव्हर उचलला आणि मी तो नंबर फिरवला. नंबर लागायला आणि पलीकडची घंटा वाजायला इतका वेळ लागला की मला मध्ये कित्येक तास गेल्यासारखं वाटत होतं. अखेर घंटा वाजू लागली. एकदा, दोनदा, तीनदा. कुणी उचलत का नव्हतं? अखेर एका बाईचा जड आवाज आला, हॅलो. मी इकडून काही बोलणार इतक्यात आमे बोझोगची मुलगी फरिश्ते तिथे आली. मी काही विशेष घडतंय असं दाखवलं नाही, कारण तिला इंग्रजी येत नाही अशी माझी जवळजवळ खात्रीच होती. ती एक अक्षरही इंग्रजी कधी बोललेली नव्हती. मी कुणाशी बोलते, काय बोलते हे तिला कळणं शक्यच नव्हतं. हॅलो, मी कुजबुजत्या स्वरात म्हणाले. जरा मोठ्यांदा बोला, पलीकडची बाई म्हणाली. मी बोलू शकत नाही, मला मदत करा. मी कैदेत आहे, ओलीस म्हणून. तुम्ही जरा मोठ्यांदा बोला, इकडे काही ऐकू येत नाही आहे. डोळ्यातून घळघळ वाहणाऱ्या पाण्याला कसा बसा बाण घालत मी जरा त्यातल्या त्यात मोठ्यांदा कुजबुजले, मला मदत करा, मला इथे कैदेत टाकण्यात आलं आहे. काही ऐकू येत नाही आहे असं म्हणून त्या बाईने फोन ठेवून दिला. मी खोलीत जाऊन झोपले. बरोबर 10 मिनिटांनी मुडी आत शिरला तो माझ्या अंगावर धावूनच आला. मला खसकन उठून बसवून गदा हलवून म्हणाला, कुणाशी बोलत होतीस फोनवर? सांग, कुणाशी बोलत होतीस? मी अवाक झाले. सगळं घरदार माझ्या विरुद्ध आहे याची मला जाणीव होती, पण तरीही मुडीचं पाऊल पुरतं घरात पडायच्या आत फरिश्ते त्याच्यापाशी माझ्या कागाळ्या करेल अशी मात्र मला कल्पना नव्हती. मी लगेच मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव सुरू केली. कुणाशी नाही, मी असंच ठोकून दिलं. नाही, तू बोलत होतीस. तू कुणाला फोन करत होतीस? मी फक्त AC ला फोन फिरवत होते.
पण तिचा नंबर लागलाच नाही, रॉंग नंबर लागला. बुढीने आपल्या दणकट हाताने माझे खांदे जोरात दाबले. मी कळवळले. तू नक्की खोटं बोलतेस, तो ओरडला. मग त्याने मला पलंगावर ढकलून दिलं. त्याची तणतण नंतरही कितीतरी वेळ चालूच होती. शेवटी परत एकदा खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी तो दारातून ओरडला, परत कधी फोनला हात लावलास ना तर खबरदार. मुडीचं वागणं इतकं लहरी आणि विक्षिप्त झालं होतं की तो कधी काय करेल, कसा वागेल ह्याचा मला अंदाजच यायचा नाही. त्यामुळेच त्याच्याशी कसं वागावं, सुटकेसाठी कोणती पावलं उचलावीत याबद्दल मला काहीही अनुमान बांधणं अशक्य होतं. मात्र त्याने फोनबद्दल मला दिलेल्या धमकीचा एकच परिणाम झाला, तो म्हणजे इथून पुढे काय वाटेल ते झालं तरी आपण एम्बसीशी संपर्क साधायचाच हा माझा निश्चय मात्र आणखीनच बळकट झाला. कधीतरी त्याची खूप चांगलं, हळूवार, प्रेमळ वागण्याची लहर असायची, तेव्हा माझ्या मनातील आशा पालवायच्या. वाटायचं कधीतरी याला पाझर फुटेल आणि हा आपल्याला घरी परत नेईल. पण खरं तर उंदराला मांजर जसं खेळवतं ना, तशातलाच हा त्याचा प्रकार असायचा. मला बेसावत ठेवण्याचा तो एक मार्ग होता. ऑगस्ट महिना संपत आला होता. आम्हाला इराणमध्ये येऊन जवळजवळ 1 महिना लोटला होता. एक सकाळ उजाडताच मुडीने मला विचारलं, तुला येत्या शुक्रवारी महातोपच्या वाढदिवसाची पार्टी करायची आहे का? मी बुचकळ्यातच पडले. महातोपचा वाढदिवस 4 सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी होता, शुक्रवारी नव्हे. मला तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच पार्टी करायची, मी म्हणाले. मुडी माझ्यावर वैतागला. मग त्याने मला समजावण्याचा प्रयत्न केला की बर्थडे पार्टी हा इराणमध्ये खूप महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. सगळ्या नातेवाईकांना बोलवावं लागेल. मग सुट्टीचा दिवस नको का ठरवायला? मी त्या गोष्टीला खूप विरोध केला. माझ्या बाबतीत मी मुडीशी कुठल्याही प्रकारे वाद घालणं सोडलं होतं, पण महातोपच्या बाबतीत मी का ऐकून घेऊ? प्रश्न तिच्या वाढदिवसाचा, तिला वाटणाऱ्या आनंदाचा होता. हे इराणी रीतिरिवाज गेले खड्ड्यात, त्याचा मी का विचार करावा? इथे मुडीने परत मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आपल्या घरच्या माणसांच्या कुरबुरीला तोंड देऊन सुद्धा त्याने महातोपचा वाढदिवस मंगळवारी दुपारी साजरा करायचं कबूल केलं. माझ्या मनात तिच्यासाठी बाहुली आणायची आहे. मी मऊ लागल्यावर कोपऱ्याने खाणावं असा विचार करून म्हणाले. नवल म्हणजे मुडी लगेच तयार झाला. मग माजीदला घेऊन आम्ही खरेदीला निघालो. बरीच दुकाने हिंडल्यावर एकदाची महातोपच्या मनासारखी जपानी बाहुली मिळाली. खूप देखणी, ऐटबाज कपडे घालून उभी असलेली ती बाहुली बघून महातोप खुश झाली. बाहुलीच्या तोंडात चोखायचं बूच होतं. ते काढलं की ती रडायची, नाहीतर हसायची. तिची किंमत अंदाजे 30 अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास होती. छे बुवा, फार महाग आहे ही, मुडी कुरकुरला. एका बाहुलीवर एवढे पैसे नाही घालवायचे. मी आपलं घोडं पुढे दामटलं. इथे तिला खेळायला धड एक खेळणं नाही, ही बाहुली आपण घ्यायचीच. आणि खरोखर ती आम्ही घेतली. आता वाढदिवसाच्या पार्टीमुळे महातोपला जरा तरी छान वाटेल अशी मी आशा करत होते. तिचंही रोज स्वप्नरंजन चालूच होतं. तिला परत एकदा हसताना पाहून मला बरं वाटत होतं. पण पार्टीच्या 2 दिवस आधी एक घटना घडली आणि आमच्या उत्साहावर विरजण पडलं. स्वयंपाकघरात खेळत असताना महातोप एका लहानशा स्टुलावरून खाली पडली. पडताना तिच्या वजनाने ते मोडकळीला आलेलं जुनं स्टूल फार मोडलं आणि त्याच्या लाकडाची एक धारदार कपची तिच्या दंडात जोरात घुसली. तिचं रडणं ऐकून मी पळत पळत तिथे आले तो काय, रक्ताची नुसती धार लागलेली. मुडीने ताबडतोब त्यावर बँडेज बांधलं. माजीदने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लगेच गाडी बाहेर काढली. मी मांडीवर घेऊन तिला शांत करत होते. मुडी म्हणाला, काळजी करू नको, हॉस्पिटल जवळ आहे.
पण तिथे जाऊन पोचल्यावर निराशाच पदरी आली. काउंटरवरचा क्लार्क म्हणाला, आम्ही असल्या केसेस इमर्जन्सीच्या आम्ही घेत नाही. आमच्या जीवाचं पाणी पाणी झालं. पण त्याची त्या क्लार्कला काय पर्वा असणार. मग दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी ॲडमिट करून घेतलं. पण आतली घाण, माशा, पेशंट लोकांची लांबच लांब रांग, हे सगळं बघून सुन्न व्हायला झालं. पण दुसरीकडे जाऊन तरी काय वेगळं असणार. मुडीने त्यांच्यातल्या एका डॉक्टरला बाजूला बोलवून, आपण अमेरिकेतील एक डॉक्टर आहोत, काही दिवसांकरता इराणमध्ये आलो आहोत व आपल्या मुलीला टाके घालायची गरज आहे, असं सगळं स्पष्ट केलं. मग मात्र त्या डॉक्टरने आधी आम्हालाच इमर्जन्सी रूममध्ये घेतलं. शिवाय फीसुद्धा आकारणार नाही, मुली डॉक्टर असल्याने, असं सांगितलं. डॉक्टर टाके घालण्याची तयारी, उपकरणांची जुळवाजुळव करत असताना मुडी हताशपणे बघत उभा होता. ते ते तिला भूल वगैरे देणार नाहीत का? मी धडधडत्या हृदयाने विचारलं. निदान ती जागा बधीर तरी करतील ना? नाही, इथे तशी सोय नाही, मुडी उत्तरला. माझ्या पोटात भला मोठा गोळा आला. महतोब बाळा, तुला खूप धीर धरावा लागेल. सहन करशील ना? मी तिला विचारलं. पण डॉक्टरच्या हातातली टाके घालायची सुई बघूनच तिने एक किंकाळी ठोकली. मुडीने तिला जोरात ओढून गप्प बसवलं. त्याने आपल्या बळकट हातांनी तिला ऑपरेशन टेबलवर जाम पकडून धरलं होतं. महतोब एकीकडे किंचाळत सुटण्याची धडपड करत होते. डॉक्टरने टाका घालण्यासाठी सुई तिच्या जखमेमध्ये खुपसली आणि मी मान फिरवली. त्यानंतरची तिची प्रत्येक किंकाळी माझ्या काळजावरून सुरी फिरवत जात होती. त्या क्षणी मला मुडीचा गळा दाबावासा वाटला. त्याच्यामुळे, सगळं केवळ त्याच्यामुळे, या असल्या नरकात आम्हाला तो घेऊन आला म्हणून झालं हे सगळं. सगळी जखम शिवून बँडेज वगैरे करायला खूप वेळ लागला. माझ्या डोळ्यातून सर्व वेळ घळघळ घळघळ पाणी वाहत होतं. आपल्या बाळाला यातना होऊन ते तडफडत असताना मुकाट्याने बघत राहण्याहून आणखीन मोठी शिक्षा एका आईच्या दृष्टीने काय असणार. तिच्या यातना तर मी घेऊ शकत नव्हते. माझं कपाळ घामाने डवरलं होतं. पोटातून गोळ्यावर गोळे उठत होते. मी फक्त महातोबचा हात घट्ट धरून तिला धीर देत होते. सगळा प्रकार संपल्यानंतर त्या इराणी डॉक्टरने एका कागदावर टिटॅनसच्या इंजेक्शनचं नाव खरडून मुडीच्या हातात दिलं व काय करायचं त्या सूचनाही दिल्या. मग आम्ही परत निघालो. महातोब अजूनही माझ्या कुशीत मुसमुसतच होते. आता आम्हाला आधी एक केमिस्ट गाठायचा होता. त्याला प्रिस्क्रिप्शन दाखवून टिटॅनसचं इंजेक्शन ताब्यात घ्यायचं होतं. त्यानंतर ते देण्याकरता इंजेक्शन देण्याचा अधिकृत परवाना असलेला दवाखाना गाठायचा होता. या असल्या विचित्र वातावरणात येऊन वैद्यकीय व्यवसाय करण्याचं खूळ मुडीच्या डोक्यात कुठून शिरलं होतं देव जाणे. त्या इराणी डॉक्टरने जे टाके घातले होते त्यावरही मुडी नाराज होता. माझं स्वतःचं सगळं सामान जर बरोबर असतं तर मी याहून कितीतरी व्यवस्थित काम केलं असतं, असं तो कुरकुरत म्हणाला. अखेर आम्ही घरी परत येईपर्यंत महतोब पार थकून गेली होती. तिला एव्हाना झोप लागली होती. पण झोपेतही ते अस्वस्थ दिसत होते. मधूनच कणत होती. माझ्या पोटात तिच्याकडे बघितलं की तुटत होतं. आता येते 2 दिवस तिच्या आनंदाकरता का होईना, पण आपला चेहरा सतत आनंदी हसरा ठेवायचा, असं मी ठरवलं होतं. 2 दिवसांनी महातोबचा वाढदिवस आला. सकाळी लवकरच उठून मी आणि मुडी एका बेकरीत गेलो. एका भल्या मोठ्या जवळजवळ 4 फूट लांबीच्या गिटारच्या आकाराच्या केकची ऑर्डर देऊन आलो. इराणमधला केक दिसायला अमेरिकन केकसारखाच दिसतो, पण चवीला मात्र अगदीच काहीतरी लागतो. नाहीतर तू स्वतःच केकवर आयसिंग करून तो सजवत का नाहीस? मुडीने सुचवलं. माझी ती एक खासियत होती. नको, माझ्याकडे इथे काही सामान नाही आहे, मी म्हणाले. ही केकवर फार सुंदर आयसिंग करते बरं का.
मुडीने त्या बेकरीवाल्यासमोर उगीचच भाव खाल्ला. बाईसाहेबांना इथे काम करायचं असेल तर मी नोकरी देईन. तो लगेच म्हणाला, छे छे, असं म्हणून मी झिडकारून टाकलं. इराणमध्ये नोकरी? मला ती कल्पनाही सहन होईना. आम्ही घरी परतलो. पार्टीची पुष्कळ तयारी करायची होती. 100च्या वर लोकांना बोलावलं होतं. आमे बोझोर सकाळपासून स्वयंपाकघरात राबत होती. तिने खास उत्कृष्ट इराणी पद्धतीचा स्वयंपाक केला होता. पदार्थाच्या भांड्यांवर मटारच्या दाण्यांनी महातोबचं नाव लिहिलं होतं. ते पानाफुलांनी सजवलं होतं. तिच्या मुलींनीही नाना तऱ्हेचे खाद्यपदार्थ करण्यास हातभार लावला होता. सगळ्यात मुख्य आकर्षण होतं म्हणजे लोकांनी आणलेल्या वस्तू. त्या तिला स्वतःच्या हातांनी उघडायच्या होत्या. बाईसाहेबांची त्याबद्दल सगळी बडबड चालली होती. इकडे आम्ही सगळे हॉलच्या सजावटीत दंग होतो. पाहुणे यायला सुरुवात झाली. एक एक जण हातात रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली मोठी मोठी खोकी घेऊन येत होता. ते पाहून महातोब हरखून गेली. थोड्या वेळाने मोर्टेझा, नस्तरान आणि निलुफर बाहेर पडले व ते परत एक भला मोठा केक घेऊन आले. गंमत म्हणजे जसा केक आम्ही ऑर्डर केला होता ना, अगदी तसाच हा होता. त्याच वेळी माजिदही आमचा केक घेऊन घरात शिरला. माजिदने पाऊल आत टाकताच निलुफर त्याला जाऊन बिलगली आणि तो रंगबिरंगी केक दिसताच तिने त्यावर हल्ला चढवला. छोटं बाळच ते. झालं, केक जमीनदोस्त झाला. माजिद आणि निलुफर दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले. चला, पण निदान कापायला एक तरी केक शिल्लक उरला होता. मोम्मलने पण पार्टीत उत्साहाने भाग घेतला होता. त्याने सगळ्या छोट्या मुलांना एकत्र करून गाणी म्हणायला सुरुवात केली. आज इतक्या दिवसात पहिल्यांदाच या इराणी मंडळींनी आपल्या तोंडावरचे गांभीर्याचे मुखवटे उतरून हसायला, खेळायला सुरुवात केली होती. हसणं, खेळणं, नाचणं पाऊण तास तरी चाललं असेल. मोम्मल आणि रेझा तर फार खुशीत होते. मुलांमध्ये मूल होऊन रमले होते. मग अचानक दोघे मध्येच थांबले आणि दोघांनी कोपऱ्यात जमा करून ठेवलेल्या भेटवस्तू एक एक हातात घेऊन त्यावरचं रंगीबेरंगी आवरण फाडून सरळ त्या उघडायला सुरुवात केली. महातोबला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती धावत माझ्याकडे आली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. मम्मी, ते दोघे बघ ना, माझी खेळणी उघडतायत. मुडी, हे काय चाललंय? तिला मिळालेल्या भेटी आहेत त्या. तिलाच उघडू दे, मी म्हणाले. मुडीने मग जाऊन मोम्मल आणि रेझा या दोघांशी काहीतरी वाद घातला. तरीही त्यांची कुरकुर चालूच होती. पण अखेर त्यांनी महातोबला थोडीफार खेळणी आपले आपण उघडून बघायची संधी दिली. एकीकडे त्या दोघांचंही रंगीबेरंगी सुंदर कागद टरकावणं चालूच होतं. पण मग मुडीने मला समजावून सांगितलं की इराणमध्ये लहान मुलांना आलेल्या भेटी देखील मोठ्या माणसांनीच उघडायच्या असतात. वाढदिवसाचे पाहुणे इतके आले होते की शेकडो खेळणी मिळाली होती. एकटी महातोब थोडीच सगळ्यांशी खेळणार होती. पण वाढदिवसाला आलेली मुलांची पलटण काही गप्प बसली नव्हती. त्यांनी केव्हाच सगळ्या खेळण्यांवर हल्ला चढवून त्यावर भांडणं, मारामाऱ्या, नासधूस चालवली होती आणि त्या बेशिस्त मुलांना त्यांच्या पालकांचा जराही धाक नव्हता. किंबहुना त्यांचं ते तसं वागणं पालकांच्या दृष्टीने नैसर्गिकच होतं. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांनी चालवलेल्या मोडतोडीची काहीही फिकीर नव्हती. महातोब आपली जपानी बाहुली तेवढी घट्ट पकडून चिमणी एवढं तोंड करून कोपऱ्यात बसून राहिली होती. केक मात्र तिने कसाबसा खाल्ला. बाकी काही जेवली नाही. मी घशात आलेला दुःखाचा कट गिळला. हा वाढदिवस, ही पार्टी, काही नसतं तरी चाललं असतं माझ्या पाखराला. त्याला फक्त आपल्या उबदार घरट्यात परत जायचं होतं आणि त्याची ही मागणी मी पुरी करू शकत नव्हते. त्या पार्टीनंतरचे दिवस फार कंटाळवाणे, अगदी नकोसे चालले होते. सप्टेंबर महिना
भराभर पुढे सरकत होता. खरं तर 3 आठवड्यांपूर्वीच आम्ही सुखाने घरी पोहोचण्याची अपेक्षा केली होती. त्यानंतर आणखीन एक वाढदिवस आला. त्या वाढदिवसाने मात्र मला आणखीच निराश केलं. हा वाढदिवस दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून शिया पंथाचे संस्थापक इमाम रेझा यांचा होता. या दिवशी प्रत्येक शिया पंथीय माणसाने इमाम रेझा यांच्या समाधीला भेट द्यायची असा प्रघात आहे. पण ही समाधी इराणच्या शत्रू राष्ट्रामध्ये म्हणजे इराकमध्ये असल्याने नाईलाजाने आम्हाला इमाम यांच्या बहिणीच्या समाधीला भेट द्यायचा बेत ठरवावा लागला. ही समाधी तेहरानच्या दक्षिणेला तासाभराच्या अंतरावर आहे. आम्ही पहाटे उठून जायला निघालो. सकाळी सकाळी सुद्धा आम्ही उकाड्याने बेजार झालो होतो. बुरखा घालून त्या भयान उकाड्यात माणसांच्या गर्दीत गाडीत कोंबून तासभर प्रवास करून त्या समाधीला भेट द्यायला जायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. मला त्या समाधीचं काहीही सोय सुचत नव्हतं. मी नाही येणार, मी म्हणाले. तुला यावंच लागेल. मुडीचे ते 3 शब्द पुरेसे होते. माझा नाईलाज होता. मी आणि महातोब बाहेर आलो तर 20 लोक जाण्याकरता एकत्र जमले होते. गाड्या होत्या फक्त 2. तो प्रकार पाहून महातोबच्या अंगावर सुद्धा शहारे आले. आम्ही दोघींनी मनातल्या मनात देवाचा धावा केला. इतक्यात मुडी आला. त्याने मला जबरदस्तीने तो काळा जाडा भरडा बुरखा घालायला लावला. गाडीत दाटीवाटीने लोकांना कोंबण्यात आलं. मुडीच्या मांडीवर मी आणि माझ्या मांडीवर महातोब. गाडीतला 1 तास तोंड मुठीत धरून कसाबत्तरी काढला. अखेर आमचं ठिकाण आलं. बाहेर नुसता धुळीचा रखरखाट होता. उष्ण वारे वाहत होते. त्याच्या झळा सहन होत नव्हत्या. त्यात तिथे आमच्यासारखे आणखीन हजारो लोक दर्शनाला आलेले. नेहमीसारखी इथेही स्त्रियांकरता वेगळी रांग होती. आम्ही दोघी तिकडे वळलो. महातोबला माझ्याकडे येऊ दे, मी कडेवर घेतो, मुडी म्हणाला. मी नाही जाणार, ती मोठ्यांदा किंचाळली. मुडीने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला पण तिने अंग चोरले. नाही 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 करून ती ओरडत सुटली. शेवटी हा काय गलका चाललाय म्हणून लोक आमच्याकडे रोखून बघायला लागले. आता मात्र मुडीच चिडला. त्याने तिला खसकन माझ्याकडनं ओढून घेतलं. त्यावरच तो थांबला नाही तर त्याने दंगा केल्याबद्दल शिक्षा म्हणून तिच्या पाठीत एक लाथ घातली. मुडी, काय करतोयस काय तू? मी जोरात ओरडले. मला तो प्रकार सहन होईना. आता मुडीने आपला मोहरा माझ्याकडे वळवला. इंग्रजी भाषेतल्या जेवढ्या म्हणून शिव्या होत्या त्या सगळ्या आठवून आठवून त्याने मला शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली. मला एकदम रडू कोसळलं. मला खूप हताश, एकाकी वाटू लागलं. आता महातोब मुडीचा हात सोडून माझ्याकडे धावली. ती माझं संरक्षण करायला हात पसरून माझ्यासमोर उभी राहिली. मुडी आता रागाने बेभान झाला होता. त्याने तिच्या एक खाडकन मुस्काटीत ठेवून दिली. तिचा वरचा ओठ फाटला आणि रक्ताची चिरकांडी उडाली. शी, घाण. आमच्या आजूबाजूचे इराणी पुटपुटू लागले. इराणमध्ये असं जमिनीवर रक्त सांडणं वाईट मानतात. पण आमच्या घरगुती भांडणात मात्र कुणी मध्ये पडायला आलं नाही. आमच्या कुटुंबियांपैकी सुद्धा अगदी कुणी नाही. अगदी आमे बोझक देखील नाही. सगळे नुसते जमिनीकडे टक लावून मुडीचा राग शांत होण्याची वाट बघत होते. महातोब कळवळून रडत होती. मी तिला उचलून माझ्या बुरख्यानेच तिच्या ओठाचं रक्त अलगद टिपू लागले. मुडीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. त्याचा चेहरा हिंस्र झाला होता. त्याच्या तोंडून इतक्या घाण शिव्या मी आजतागायत कधीही ऐकल्या नव्हत्या. अरे अरे, कोणीतरी लवकर बर्फ आणा ना, हे रक्त थांबतच नाही आहे. बर्फ आणा ना, मी रडत म्हणाले. महातोबच्या ओठातून वाहणारं रक्त बघून मुडी जरासा शांत झाला. अर्थात त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप वगैरे काही दिसत नव्हतं. मग तोही माझ्याबरोबर
समोरच्या सरबतवाल्याच्या हातगाडीवर बर्फ घेण्यासाठी आला. बर्फ जखमेवर लावताच महातोब विव्हळू लागले. मुडी दातोड खात होता. आपलं लग्न एका माथेफिरूशी झालंय आणि आपण या परक्या देशात त्याच्या पूर्णपणे स्वाधीन आहोत ही जाणीव आत्ता ह्या क्षणी मला अतिशय तीव्रतेने झाली. आम्हाला मुडीने इथे डांबून ठेवून आज महिना होऊन गेला होता. आमचा मुक्काम जितका वाढेल तितका हा माणूस त्याच्या मूळ गुणांवर जाणार यात शंकाच नव्हती. मुडीच्या वागण्यात, बोलण्यात, आचरणात कुठेतरी जबरदस्त विसंगती होती. त्याचं हे रूप मला अगदीच नवं होतं. कसंही करून महातोबला घेऊन याच्या तावडीतून सुटून पळ काढायला हवा होता. नाहीतर आमच्या जीवाला सुद्धा धोका होता. त्यानंतर थोड्याच दिवसात असाच दुपारचा मुडी कुठेतरी निघून गेला असताना, घरातले सगळे वामकुक्षी घेत असताना मी महातोबला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मी माझ्याजवळचे इराणी रियाल घेतले आणि महातोबला घेऊन सरळ चोर पावलांनी घराबाहेर पडले. मी मोंटो रुझारी घातलेली होती, त्यामुळे मला कोणी परकीय नागरिक म्हणून ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. कसंही करून एम्बसीचा पत्ता शोधून काढायचा आणि तिथे सरळ जाऊन पोचायचं असा माझा बेत होता. मला घराबाहेर पडल्यावर कुठल्या दिशेने जायचं ते सुद्धा धड ठाऊक नव्हतं. छाती जोरात धडधडत होती. मी महातोबला घट्ट धरून पाय नेतील तिकडे धावत सुटले. घरापासून पुरेसं दूर आल्यावर मी क्षणभर थांबून एक निश्वास टाकला. आपण कुठे जायचं आहे मम्मी? मी महातोबला इतक्यात काही सांगणार नव्हते. उगीच त्या भाबड्या जीवाला आशेला लावण्यात अर्थ नव्हता. नंतर सांगते बेटा, तू फक्त चल, मी म्हणाले. आम्ही पळालो हे कळल्यावर मुडीची काय प्रतिक्रिया होईल ते मी कल्पनेने डोळ्यासमोर आणलं. मला सूक्ष्मसा आनंदच झाला. मला आता त्याचं तोंडही बघायची इच्छा नव्हती. थोडं चालल्यावर एका इमारतीवर टॅक्सी असं इंग्रजीत लिहिलेलं होतं. आम्ही आत जाऊन टॅक्सी मागितली आणि 5च मिनिटात टॅक्सीत बसून निघालो सुद्धा. स्विस एम्बसीचा US इंटरेस्ट सेक्शन असा पत्ता मी टॅक्सी ड्रायव्हरला सांगितला, पण त्याला तो कळला नाही. मग मला आईने फोनवर सांगितलेला पत्ता आठवला. तो मी तसाच्या तसा त्याला सांगितला. पार्क ॲव्हेन्यू, 17 स्ट्रीट. पार्क ॲव्हेन्यू हे शब्द ऐकताच टॅक्सी ड्रायव्हरने खुश होऊन टॅक्सी जोरात पिटाळली. मम्मी, सांग ना, आपण कुठे चाललो आहे? हे बघ बेटा, आपण एम्बसीत चाललो आहे. तिथे आपल्याला कुणी काहीसुद्धा करू शकणार नाही. आपण परत अमेरिकेला आपल्या घरी जाणार आहोत, हो की नाही? महातोबने आनंदाने चित्कार काढला. अर्धा तास आम्हाला तेहरानच्या गल्ल्याबोळातून फिरवल्यानंतर अखेर ड्रायव्हरने पार्क ॲव्हेन्यूवरील ऑस्ट्रेलियन एम्बसीपाशी टॅक्सी उभी केली. तिथल्या गुरख्याशी तो काहीतरी बोलल्यावर त्याने कोपऱ्याकडे बोट दाखवले. मग बरोबर दुसऱ्याच मिनिटाला आमची टॅक्सी एका मोठ्या इमारतीशी येऊन थांबली. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, स्विस एम्बसीचा US इंटरेस्ट सेक्शन. हाच आमचा स्वर्ग होता. स्वर्ग. भल्या मोठ्या लोखंडी दरवाजापाशी बंदूकधारी इराणी पोलीस उभे होते. मी टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन गेटपाशी आले. तिथे एका चौकीत एक इंटरकॉम ठेवलेला होता. त्यावर एक तांबडं बटन होतं. मी ते दाबताच भलं मोठं गेट आपोआप उघडलं आणि मी व महातोब आत शिरलो. हा प्रदेश इराणच्या मालकीचा नव्हता, तर ही भूमी स्विस होती. इतक्यात एक इराणी माणूस पुढे आला आणि त्याने इंग्रजीत आम्हाला आमचे पासपोर्ट दाखवायला सांगितलं. आमच्याकडे आमचे पासपोर्ट नाही आहेत, मी म्हणाले. त्याने आम्हा दोघींना बारकाईने न्याहाळलं. आम्ही अमेरिकन आहोत अशी खात्री पटल्यानंतरच आम्हाला आत सोडण्यात आलं. आता आमची आधी झडती घेण्यात आली, पण आम्हाला त्याचं दुःख नव्हतं,
कारण कारण आता लवकरच आमची सुटका होणार होती. मग आम्हाला ऑफिसात नेण्यात आलं. तिथे एक अमेरिकन इराणी अशी मिश्रवंशीय महिला अधिकारी बसली होती. तिने आपलं नाव हेलन बालासेनियन असं सांगितलं. तिला मी माझी सगळी कहाणी सांगितली. हेलन चांगली उंच पण बारीक होती. तिचा पोशाख, बोलणं, वागणं अत्याधुनिक होतं. इतर इराणी स्त्रियांप्रमाणे तिने बुरखा वगैरे घेतला नव्हता. माझं बोलणं तिने अगदी सहानुभूतीने ऐकून घेतलं. मी बोलणं झाल्यावरती शेवटी म्हटलं, आता एकच विनंती आहे, ती म्हणजे आम्हाला इथे आसरा द्या आणि मग कसंही करून आम्हाला घरी परत पाठवायची व्यवस्था करा. अहं, तुम्ही काहीतरीच काय बोलताय? हेलन एकदम उद्गारली. तुम्ही इथे राहू नाही शकणार. हां, पण आम्ही त्या घरात परत पाऊले नाही ठेवू शकणार. तुम्ही इराणी नागरिक आहात, हेलन हलकेच म्हणाली. छे, आम्ही अमेरिकन नागरिक आहोत. तुम्ही आता इराणी आहात, ती एकवार पुन्हा म्हणाली, आणि इराणी कायद्याचं पालन तुम्हाला करावंच लागेल. तिने पूर्ण सहानुभूतीपूर्वक पण तितक्याच ठामपणे आम्हाला येथील कायद्याचं स्वरूप समजावून सांगितलं. मी ज्या क्षणी एका इराणी माणसाशी लग्न केलं, त्या क्षणी मी आपोआप इराणी नागरिक झाले. आता मी व माहतोब कायद्यानुसार इराणी होतो. माझ्या अंगावर सर्कन काटा आला. मला इराणी व्हायचं नाही. मी म्हणाले, मी जन्माने अमेरिकन आहे. मला अमेरिकेचं नागरिकत्वच हवं आहे. नाही, असं चालत नाही. तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडे परत जावंच लागेल, हेलन म्हणाली. पण तो आम्हाला दोघींना मारहाण करेल, मी रडत म्हणाले. हेलनला सुद्धा वाईट वाटलं, पण तिचाही नाईलाज होता. घरात आम्हाला नजर कैदेत ठेवलेलं आहे. मी परत आळवणी करत होते. आता मला अश्रू अनावर झाले होते. सगळे झोपले आहेत असं बघून, संधी साधून कशा तरी एकदा आम्ही घरातून निसटलो. पण आता परत गेल्यावर तर तो आम्हाला कुलपातच टाकेल. आमचं काय होणार? मुळात अमेरिकन बायका अशी लग्न करतातच का ते मला कधीच कळत नाही, हेलन पुटपुटली. मी फार तर फार तुला कपडे पुरवीन. तुझी पत्र तुझ्या नातेवाईकांच्या पत्त्यावर टाकेन. त्यांना मी तू ठीक आहेस असं कळवूसुद्धा शकेन. बस, पण या पलीकडे आणखीन मला काही करता येणार नाही. म्हणजेच मला आणि माहतोबला या इराणी माणसांच्या मर्जीनुसारच वागावं लागणार होतं. तर यानंतर सुमारे तासभर मी सुन्नपणे तिथेच बसून राहिले. मग तिथूनच मी आईला अमेरिकेला फोन केला. मी कशी तरी सुटका करून घेऊन घरी येण्याच्या प्रयत्नात आहे. मी रडत आईची समजूत काढत होते. तुम्ही तिथून जमेल तशी खटपट करतच राहा. मी स्टेट डिपार्टमेंटशी संपर्क साधला आहे. 1000 मैलांवरून ती कापऱ्या आवाजात मला धीर देत होती. इथून जे जमेल ते आम्ही करतोच आहोत. मग हेलननेच माझ्याकडून US स्टेट डिपार्टमेंटच्या नावे एक पत्र लिहून घेतलं. हे स्वित्झर्लंडला पुढे पाठवलं जाणार होतं. त्यात मला मर्जीविरुद्ध इराणमध्ये अडकवण्यात आलं आहे असं लिहिलं होतं. त्याचप्रमाणे आमच्या अमेरिकेतील संपत्तीपैकी काहीही इराणमध्ये हलवण्याचा माझ्या नवऱ्याने प्रयत्न केला तर त्यास परवानगी मिळू नये अशी विनंती केली होती. मग हेलनने काही फॉर्म्स भरले. मधूनच ती मला मुडीबद्दल माहिती विचारत होती. मुडीच्या नागरिकत्वासंबंधी तिने बरेच प्रश्न विचारले. इराणी राज्यक्रांतीनंतर मुडीने अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याची एकदाही खटपट केली नव्हती. मग हेलनने त्याच्या ग्रीन कार्डबद्दल, म्हणजेच अमेरिकेत राहून नोकरी करण्याच्या परवान्याबद्दल प्रश्न विचारले. आताच्या बेताप्रमाणे तो अमेरिकेत परत नोकरीसाठी जाणार आहे असं ठरलं होतं. पण मात्र त्याने याहून उशीर जर लावला असता
तर त्याचा हा परवानाही रद्द होऊन मग त्याला परत कधीच अमेरिकेला जाता आलं नसतं. त्याला इथे नोकरी जर का मिळाली किंवा वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली तर तर मग आमचं काही खरं नाही, मी म्हणाले. पण त्याला इथे तशी संधी मिळाली नाही तर कदाचित कदाचित तो अमेरिकेला परत यायचा विचार करीलही. हेलनलाही जे काही शक्य होतं ते तिने केलं होतं. आता तुम्ही परत घरी जा बघू. तिच्या तोंडचे शब्द ऐकून परत एकदा माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काय ती खटपट करते, धीर सोडू नका, ती म्हणाली. तिने आमच्याकरता टॅक्सी मागवली. दारापाशी येऊन ड्रायव्हरशी बोलून तिने त्याला आमे बोझकच्या घरापासून जरा बाजूला दूर सोडायची सूचना केली. कारण आम्ही टॅक्सीतून उतरताना कोणी बघितलं असतं तर कठीण होतं. परत टॅक्सीने घराची वाट धरली. माझ्या पोटात गोळा उभा राहिला. माझं डोकं प्रचंड ठणकत होतं. पण तरीही मी विचार करतच होते. हे बघ महातो, आपण आता कुठे गेलो होतो, काय बोललो, कुणाशी बोललो हे अगदी कुणाला सांगायचं नाही हं. अगदी डॅडींना सुद्धा नाही. कुणी विचारलं तर सांगायचं सहज फिरायला गेलो होतो आणि रस्ता चुकलो. काय सांगायचं? सहज फिरायला गेलो होतो आणि रस्ता चुकलो. कळलं? महातोबने मान हलवली. बिचारीला बालपणीच मोठं होणं भाग पडलं होतं. अखेर घरी पोचलो. तो मुडी दारातच वाट बघत उभा होता. कुठे गेला होता? तो खेकसला. आम्ही सहज चक्कर मारावी म्हणून बाहेर पडलो आणि रस्ता चुकलो, मी थाप मारली. पण त्याचा अजिबात विश्वास बसला नाही. मी सहजासहजी रस्ता चुकत नाही हे त्याला ठाऊक होतं. त्याचा संताप अनावर झाला. त्याने सगळ्या जमलेल्या माणसांसमोर मला फरफटत जिंजा धरून घरात नेलं आणि म्हणाला, यापुढे हिने या घराच्या उंबऱ्या बाहेरही पाऊल टाकता कामा नये, समजलं? नंतर माझ्याकडे वळून तो म्हणाला, परत घराबाहेर पाय टाकलास ना तर जिवंत ठेवणार नाही. काय? परत माझी रवानगी त्या अंधारा खोलीत झाली. परत ते मळमळणं, अस्वस्थ वाटणं, पोट बिघडणं आणि कमालीचं नैराश्य. खोलीबाहेर जरा पाऊल टाकायचा अवकाश. आम्ही बोझक, नाही तर तिची एखादी मुलगी पाहायला उभीच. माझ्या मनातला आशेचा कोंब हळूहळू खुंटत चालला होता. हे असंच आणखीन काही दिवस चाललं असतं तर कदाचित मी माझ्या मातृभूमीला कायमचं तोडून टाकून, स्वातंत्र्याचे विचारसुद्धा मनातून काढून टाकून ह्या लोकांना शरण गेले असते. असंच एक दिवस घरच्या आठवणींनी व्याकुळ होऊन मी आईबाबांना पत्र लिहिलं. पत्र लिहिताना माझा हात इतका कापत होता की मला माझी सहीसुद्धा नीट करता आली नाही. शिवाय ते पत्र पोस्टात कसं टाकायचं हा एक आणखीन मोठा प्रश्न होता. मी कित्येक तास तशीच बसून होते. काय काय ही माझी अवस्था झाली होती. माझ्या त्या दुर्बल अवस्थेमुळे मुडीचं चांगलंच फावलं होतं. मी आता इथून कधीच सुटू शकणार नाही हा त्याचा विश्वास दुणावला होता. मी महतोबकडे पाहिलं. ह्या माझ्या बाळाचा काय अपराध होता? तिचं सगळं अंग डासांच्या चाव्याने भरून गेलं होतं. उन्हाळा आता ओसरत आला होता. हळूहळू हिवाळा येणार. पण माझ्या दृष्टीने उन्हाळा काय आणि हिवाळा काय कशालाच काही अर्थच उरला नव्हता. माझे बाबा नेहमी म्हणायचे, जिथे इच्छाशक्ती आहे तिथे मार्ग जरूर आहे. पण इथे नुसत्या इच्छाशक्तीचा काय उपयोग होता? मार्ग होता तरी कुठे? या इराणमध्ये एक तरी अशी व्यक्ती असेल का जी मला आणि महतोबला मदत करेल? खूप विचार केल्यानंतर मलाच उत्तर सापडलं. मला मदत करायला जर दुसरं कुणी असेल तर माझी मीच मला मदत करायला हवी. हो, माझी मीच. एक दिवस संध्याकाळची
मी आमे बोझकच्या घराच्या दिवाणखान्यात बसले होते. बाहेर बराच अंधार झाला होता. इतक्यात अचानक खूप जवळून जेट विमानाची घरघर ऐकू आली. पाठोपाठ आकाशात आगीचा लोळ उठला आणि बॉम्बचा गडगडाट ऐकू आला. बापरे! तेहरानच्या उंबरठ्यावर युद्ध पेटलं. मी महतोबला घेऊन कुठेतरी लपण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी जागा शोधू लागले. माझी भीती बहुधा माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटली असावी, कारण माजिद म्हणाला, घाबरू नका, हे फक्त प्रात्यक्षिक आहे, युद्ध सप्ताहानिमित्त. मग मुडीनेच मला समजावून सांगितलं की सर्व इराणभर वर्षातून एकदा युद्ध सप्ताह साजरा करण्यात येतो. इराणचं इराकशी युद्ध चालूच होतं आणि इराणी लोकांचा असा समज की इराक हे अमेरिकेच्या हातातलं नुसतं बाऊल आहे. आमचं अमेरिकेशी युद्ध होणार, मुडीने विजयी मुद्रेने मला सांगितलं. हाच न्याय आहे, कारण तुझ्या बापाने माझ्या बापाला मारलं. काय? हां, मी ऐकतच राहिले. मग मुडीने स्पष्ट केलं की दुसऱ्या महायुद्धात जेव्हा माझे वडील आबादानमधील अमेरिकन सैन्यामध्ये होते, त्या सुमाराला मुडीचे वडील डॉक्टर म्हणून कितीतरी इराणी सैनिकांना मलेरियावर उपचार करायला म्हणून झटत होते. अखेरीस ह्याच मलेरियाने त्यांचा बळी घेतला. आता आता त्याचं पाप तुला फेडावं लागणार, समजलं? मुडी म्हणाला. तुझा मुलगा जो सुद्धा मध्यपूर्वेच्या युद्धात नक्की मारला जाणार. बघच तू, बघ. मुडी मुद्दाम मला चिडवायला, घाबरवायला असं बोलतोय हे माहीत असल्याने मी जरी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं, तरी देवाने नवरा म्हणून एका पिसाटाशी गाठ घालून दिली होती. हा माणूस नव्हता, हैवान होता. चल, मुडी म्हणाला. चला रे, सगळेच चला, गच्चीवर जाऊया. कशासाठी? मी म्हणाले. युद्धाचं प्रात्यक्षिक बघायला. युद्धाचं म्हणजे अमेरिकेविरुद्धच्या द्वेषाचं प्रात्यक्षिक. माझी ते बघायची अजिबात इच्छा नव्हती. मी नाही येणार, मी म्हणाले. त्यावर मुडीने महातोबला फरफटत खेचत आपल्याबरोबर नेलं. ती घाबरून रडायला, किंचाळायला लागली, सुटण्यासाठी धडपडायला लागली. पण तिचा काही इलाज चालला नाही. तिला वर जावंच लागलं. थोड्याच वेळा बाहेरून माग अमेरिका मुर्दाबाद अशा घोषणा ऐकू येऊ लागल्या. तो कर्कश आवाज मला सहन होईना. मी कान झाकून घेतले. तेहरानमधला प्रत्येक नागरिक आपल्या घराच्या गच्चीवर येऊन हीच घोषणा देत होता. आमच्या घराच्या गच्चीवर बिचारा महतोबला, तिचा राक्षसासारखा बाप, त्या घोषणेत सहभागी होण्यासाठी सक्ती करत होता. तिला त्याबद्दल मारझोड करत होता. उद्या आपण कुमला जाणार आहोत, मुडीने जाहीर केलं. ते कुठे आहे? तेहरानच्या जवळचं एक धार्मिक स्थळ आहे. उद्या मुहम्मदचा पहिला शुक्रवार, मुहर्रमचा पहिला शुक्रवार. मुहर्रम हा दुखवट्याचा महिना असतो. तेव्हा एका मशिदीला भेट द्यायला जायचं आहे. तुला काळा बुरखा घालावा लागेल. मला लगेच आमची गावची भेट आठवून अंगावर काटा आला. महातोबला मुडीने कशी मारपीट केली होती तेही आठवलं. दरवेळेला हे लोक माझी आणि महातोबची आपल्याबरोबर फरफट का करतात? स्वतःला हवं तिकडे जावं ना त्यांनी. आम्हाला का दरवेळेला त्रास? मला नाही यायचं. आपण जाणार आहोत, समजलं? मुस्लिम धर्मानुसार काही गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत, याची मला एव्हाना माहिती झाली होती. मी त्याचा लगेच आधार घेतला. मला मशिदीत जाता येणार नाही, मी म्हणाले. माझी मासिक पाळी चालू झाली आहे. मुडीच्या कपाळावर आठी पडली. हा विषय निघाला की त्याला माझा राग यायचा. महातोबच्या जन्माला 5 वर्ष झाली तरी मी त्याला मुलगा दिला नव्हता. त्याचा तो राग होता.
काही झालं तरी आपण जाणार आहोत, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि महातोप उठलो. तोच भीतीचा गोळा पोटात घेऊनच. नेहमीसारखं भीतीने महातोपचं पोट बिघडलं होतं. वैतागून मी माझा नखशिखांत काळा पेहराव चढवला. महातोपला बरं नाही आहे रे, निदान तिला तरी घरी राहू दे, मी विनंती केली. पण मुडी काहीही ऐकायला तयार नव्हता. मग आम्ही मुडीचा पुतण्या मोटेझा याच्या गाडीतून निघालो. मी, मुडी, महातोप, आमे बोझक व तिची मुलगी फरिश्ते आणि मोटेझा, त्याची बायको नस्तरान आणि त्यांची छोटी मुलगी निलुफर. कित्येक तास ओसाड आणि धुळीने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास केल्यावर एकदाचं ते ठिकाण आलं. कुमगावातील रस्ते तांबड्या मातीचे होते. घाण तर इतकी होती, आम्ही गाडीतून खाली उतरताच कपडे घाणीने माखून निघाले. समोरच मधोमध एक मोठा तलाव होता. त्याच्या काठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. ज्याला त्याला दर्शन घेण्यापूर्वी त्या घाण पाण्यात डुबकी घेऊन पवित्र होण्याची घाई लागली होती. त्यांची पाण्यात सुद्धा धक्काबुक्की चालली होती. मी आणि महातोप दोघी प्रार्थनेला आज जाणारच नव्हतो. त्यामुळे आम्ही त्या भाविकांच्या गर्दीत पाय वगैरे धुवायला पाण्याकडे जाण्याचे कष्टच घेतले नाही. आम्ही इतरांची वाट बघत उभ्या राहिलो. बाकीची मंडळी आल्यावर आम्ही निघालो. इथे परत स्त्री पुरुषांसाठी वेगवेगळे दारं होती. आमे बोझर, फरिश्ते, नस्तरान, निलुफर, मी आणि महातोप बायकांच्या विभागाकडे निघालो. गर्दी तर इतकी होती की खाली वाकून पायातील चपला बूट व्यवस्थित काढून ठेवणं शक्यच नव्हतं. मग तिथे जमिनीवर जमलेल्या ढिगाऱ्यात आम्ही आमचे बूट लाथेनेच भिरकावले. महातोप छोटी असल्याने सगळ्या बाजूंनी चेंगरत होती. कसा बसा माझा हात घट्ट धरून ती चालत होती. मग आम्ही एका मोठ्या सभामंडपात शिरलो. लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात इस्लामी भजनं चालू होती. बुरखा घातलेल्या हजारो महिला जमिनीवर बसून छाती पिटत तोंडाने मोठ्यांदा प्रार्थना म्हणत होत्या. त्यांच्या चेहऱ्यांवरून दुःखाचे अश्रू घळघळा वाहत होते. त्या सभामंडपात सर्वत्र नक्षीदार मखरात बसवलेले आरसेच आरसे होते. आरशातील ती काळ्या बुरख्यातील स्त्रियांची हजारो प्रतिबिंब, ते त्यांचं छाती पिटत ओरडणं आणि सुस्कारे टाकणं, सगळं फार गूढ आणि अनाकलनीय वाटत होतं. बिशेन बस, आमे बोझक म्हणाली. खाणाखुणा आणि हातवाऱ्यांच्या सहाय्याने तिने मला छताकडे बघत राहा म्हणून सांगितलं आणि त्या दोघी गेल्या. त्या आरशाकडे बघत असताना मला खूप भय वाटत होतं. आरशात आरसे, त्यात लाखो प्रतिबिंब, ते इस्लामी भजन, ते बायकांचं छाती पिटणं ओरडणं, या सगळ्याने माझ्या मनाचा ताबा घेतला होता. जणू मला नजर हलवणं शक्य होईना. माझ्यासारखीची ही स्थिती झाली. मग या सर्व गोष्टींवर ज्याची श्रद्धा आहे त्याचं तर काय होत असेल. अशा तंद्रीमध्ये किती वेळ गेला कोण जाणे. थोड्याच वेळात आमे बोझर आणि फरिश्ते परत येताना दिसल्या. माझ्यासोबत महातोप, नस्तरान आणि निलुफरही होत्या. आगे बोझर माझ्यासमोर कमरेवर हात ठेवून उभी राहिली आणि तिने फारसी भाषेत मोठमोठ्यांदा शिवीगाळ करायला सुरू केली. मला हा काय प्रकार आहे तेच कळेना. आता मी काय चूक केली? मला तिच्या शिवीगाळीतून अमेरिका अमेरिका या शब्दाखेरीज काहीच बोध होईना. ती एकीकडे शिव्यांची लाखोली वाहत मोठ्यांदा रडत होती. हाताने झिंजा उपटत छाती पिटत होती. मग क्षणाक्षणाने तिने आम्हा सर्वांना बाहेर काढलं. तिला राग आलेला होता. बाहेर आम्ही चप्पल ठेवण्याच्या जागी जमलो. तिथे मुडी आणि मोर्टेझा दर्शन वगैरे घेऊन परत येऊन थांबले होते. मुडीला पाहताच आगे मोझर छाती पिटत
त्याच्याकडे धावली. काय झालं तरी काय? न राहून मी मुडीला विचारलं. तू आज दर्शनाला का गेली नाहीस? हं, नाही का म्हणालीस? मी मी कुठे नाही म्हणाले. तिनेच मला तिथे बसवलं आणि आरशाकडे बघत राहा म्हणून सांगितलं. हा सगळा प्रकार म्हणजे गावच्या त्या प्रकाराचीच पुनरावृत्ती चालू होती. मुडी माझ्यावर इतका संतापला होता. आता आता हा आपल्याला मारतो की काय अशी मला भीती वाटू लागली. मी घाबरून आधी महातोबला पाठीशी घातलं. म्हटलं तिला तरी त्याने मारू नये. हा सगळा त्या आगे बोझरचा दुष्टपणा होता हे मला कळून चुकलं. तिला माझ्यात आणि मुडीमध्ये भांडण लावून द्यायचं होतं. मी आधी थोडा वेळ न बोलता शांतच राहिले. मग मुडी जरा शांत झाल्यावर म्हणाले, तू जरा थोडा लांब आणि नीट विचार करून बघ आणि मग बोल. तिथे मला तिने थांब आणि आरशाकडे बघत बस असं सांगितलं. आता मुडीने आपला मोहरा बहिणीकडे वळवला. त्यांची फारसीमध्ये काहीतरी बाचाबाची झाली. मग तो मला म्हणाला, तिने तुला खाली बसून आरशात बघायला सांगितलं फक्त, पण तिथेच बसून राहा असं काही नव्हतं सांगितलेलं. आता मात्र मला त्या म्हातारडीचा इतका संताप आला. नस्तरांतरी कुठे आत गेली? ती पण माझ्याबरोबरच बसली होती. मी मुडीच्या लक्षात आणून दिलं. मग तिला कुणी कसं काही म्हणत नाही आहे? मुडीने लगेच हा प्रश्न आगे बोचकला केला. तिने तातडीने त्याचं उत्तर ते दिल्यावर तो माझ्याकडे बघून सांगू लागला, तिची गोष्ट वेगळी आहे. तिची पाळी चालू आहे. पण माझी तीच अडचण होती हे त्याला मी आधीच सांगितलेलं होतं. एकदाचं प्रथमच त्याला माझं म्हणणं पटलेलं दिसलं. त्याचा चेहरा जरासा पडला. पण मग वळून त्याने आपल्या मोठ्या बहिणीला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांची वादावादी नंतर गाडीतही बराच वेळ चालली होती. मग अखेर माझ्याकडे वळून मुडी म्हणाला, ती तुझ्याशी नीट वागत नाही आहे असं मी तिला बजावलं आहे. त्याचा आवाज हळूवार आणि प्रेमळ झाला होता, अगदी पूर्वीसारखा. तुला इथली भाषा कळत नाही आणि आगे बोधरला सुद्धा जरा समजुतीने घ्यायला नको का? नको का घ्यायला? परत एकदा मला त्या माणसाने गोंधळात टाकलं होतं. आज हा असा वागतोय, पण उद्या धड वागेल याची शाश्वती होती का? आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढील कथेसह.